नमस्कार, मी प्रिया तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. टिप्स क्रमांक 1. ब्लँकेट कपाटात कपड्यासोबत ठेवले तर दुसऱ्या कपड्यांना त्याचा वास येतो. म्हणून रिकाम्या परफ्यूमची बॉटल किंवा डांबर गोळ्या ब्लँकेटमध्ये ठेवा. याने चांगला सुगंध येतो. टिप्स क्रमांक 2. दुधापासून बनवलेला चहा घेण्यापेक्षा कोरा चहा प्या. याने ॲसिडिटी होणार नाही आणि फ्रेश वाटेल. टिप्स क्रमांक 3. डाळिंबाचे दाणे, पुदिना आणि आले यांची एकत्र चटणी बनवून जेवणासोबत खाल्ल्याने रक्तदाबासारखे आजार होणार नाहीत. टिप्स क्रमांक 4. हिरव्या भाज्या या नेहमी लोखंडी कढईमध्ये कराव्यात. याने भाज्यातील लोहाचे प्रमाण वाढते आणि आपल्या शरीराला भरपूर लोह मिळते. टिप्स क्रमांक 5. डिंक आणि अळीवाचे लाडू खाल्ल्याने सांधे दुखायचे कमी होते. टिप्स क्रमांक 6. कोरफडीचा जेल मध्ये गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने ताजेतवाने वाटते. टिप्स क्रमांक 7. दररोज रात्री एक इलायची खाल्ल्याने जाडेपणा कमी होतो आणि युरिन इन्फेक्शनचा त्रास होत नाही. टिप्स क्रमांक 8. जर कधी हाताला भाजले तर लगेच मोहरीचे किंवा खोबरेल तेल लावा. जळजळ कमी होते आणि फोड देखील येत नाही. टिप्स क्रमांक 9. तरुण दिसण्यासाठी दुधाच्या सायमध्ये बेसन पीठ, हळद, मध आणि कोरफडीचा गर मिसळून चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील टॅनिंग व सुरकुत्या कमी होतात. टिप्स क्रमांक 10. 90% आजार हे पोटातून होतात. कधीही पोटामध्ये कब्ज, ॲसिडिटी, वात नसला पाहिजे. ज्या व्यक्तीचे पोट साफ आणि स्वच्छ असेल तो आरोग्याचा राजा. टिप्स क्रमांक 11. लोणी काढताना त्यात साखर मिसळून फेटल्याने जास्त लोणी निघते. टिप्स क्रमांक 12. कोमट पाण्यात लिंबू रस आणि जिरे पावडर टाकून पिल्याने ॲसिडिटीचा त्रास दूर होतो. टिप्स क्रमांक 13. ओठ काळे पडले असतील तर रात्री झोपताना ओठावर मलाई साय लावा. याने ओठ गुलाबी आणि मऊ होतील. टिप्स क्रमांक 14. कच्च्या भाज्या सॅलेड खाल्ल्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य देखील वाढते. टिप्स क्रमांक 15. दररोज दुधासोबत खजूर खाल्ल्याने शरीर मजबूत राहते आणि थकवासुद्धा येत नाही. टिप्स क्रमांक 16. चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील तर टोमॅटोचे 2 तुकडे घेऊन 10 मिनिटे चेहऱ्यावर गोलाकार फिरवा. हा उपाय सतत 15 दिवस करा. याने डाग हळूहळू पुसट होऊ लागतील. टिप्स क्रमांक 17. जेवण झाल्यावर सुंठ पावडर आणि गूळ मिसळून खावे. याने अन्नपचन व्यवस्थित राहते. टिप्स क्रमांक 18. दही बनवताना त्यासाठी ताजे विरंजन वापरावे. जर घरात विरंजन नसेल तर कोमट दुधात हिरवी मिरची घालावी किंवा लिंबू रस घालावा. याने सुद्धा दही घट्टसर लागते. टिप्स क्रमांक 19. आठवड्यातून किंवा 2दा केस धुवावेत. तसेच केस धुण्यापूर्वी केसांना तेलाने मसाज करा. याने केस मजबूत होतील आणि केस गळती कमी होईल. टिप्स क्रमांक 20. दही आणि ओट्स खाल्ल्याने मृत त्वचा जाऊन त्वचेला चमक येते. टिप्स क्रमांक 21. दररोज भाजलेले चणे, हरभरा खाल्ल्यामुळे छातीतील कफ बाहेर पडतो. टिप्स क्रमांक 22. बडीशेप, ओवा आणि धने याचा एकत्र काढा बनवून पिल्याने पोटाची चरबी व वजन कमी होण्यास मदत होते. टिप्स क्रमांक 23. रात्री नाभीमध्ये तेल घालून झोपल्याने बुद्धी तेज राहते, शरीर चांगले राहते. टिप्स क्रमांक 24. मुगात मटणापेक्षा जास्त प्रमाणात प्रोटीन असते. यामुळे आहारात मुगाची उसळ, हिरव्या मुगाची आमटी असे पदार्थ जास्तीत जास्त प्रमाणात खावे. टिप्स क्रमांक 25. नियमितपणे कांदा खाण्याची सवय लावा. यामुळे चेहऱ्यावर
कमी सुरकुत्या पडतात. टिप्स क्रमांक 26. दररोज झोपण्याआधी डोळे थंड पाण्याने धुतल्याने डोळे कधीही कमजोर होत नाही. टिप्स क्रमांक 27. वारंवार डोकेदुखीचा त्रास असेल तर रात्रीच्या वेळी आंबट पदार्थ खाणे टाळा. टिप्स क्रमांक 28. लोखंडाच्या भांड्यामध्ये कोणतेही अन्न शिजवले की लगेच दुसऱ्या भांड्यात काढून ठेवावे, नाहीतर पदार्थ काळे पडतात. टिप्स क्रमांक 29. महिलांना कंबरदुखीचा त्रास कायमचा थांबवण्यासाठी दुधामध्ये बडीशेप घालून उकळून दूध प्यावे, याने कंबरदुखी थांबते. टिप्स क्रमांक 30. कोथिंबीर, पुदिना पाण्यात नव्हे तर कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्यास आठवडाभर फ्रेश राहतो. टिप्स क्रमांक 32. बटाट्याची साल पाण्यात उकळून घ्या. गाळून थंड केलेले पाणी केसांना लावल्याने तुम्ही तुमचे पांढरे झालेले केस काळे करू शकता. टिप्स क्रमांक 33. दुधात भिजवलेले काजू खाल्ल्याने हाडांची ताकद वाढून मजबूत होतात. टिप्स क्रमांक 34. डाळीचे वरण बनवताना जास्त लसूण ठेचून घालावा. तसेच फोडणीतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि फोडणी दिल्यावर लगेचच झाकण ठेवावे. याने फोडणीचा वास वरणाला लागेल आणि चवदार स्वादिष्ट वरण तयार होते. टिप्स क्रमांक 35. ॲल्युमिनियमच्या भांड्यात शिजवलेले अन्न शरीरासाठी योग्य नाही, म्हणून स्वयंपाकासाठी नेहमी स्टेनलेस स्टीलची भांडी वापरावीत. टिप्स क्रमांक 36. जीवनात मीठ खायचं असेल तर काळं मीठ खा. लक्षात ठेवा, खडे मीठ आणि पांढरे मीठ कमी वापरा. काळ्या मिठाचा किंवा पिंक मिठाचा जेवणात वापर करा. पांढरे मीठ बदलल्यावर तुम्हाला फरक जाणवेल. रक्तदाब, ब्लड प्रेशर आणि थायरॉईडच्या त्रासापासून आराम मिळेल. टिप्स क्रमांक 37. शॅम्पूनंतर केसांना 2 चमचे व्हिनेगर 1 लिटर पाण्यात मिसळून धुतल्यास केसांना चमक येते आणि केसांचा कोरडेपणा दूर होतो. टिप्स क्रमांक 38. संत्र्याच्या सालीचं दुधासोबत पेस्ट बनवून हातावर लावल्यास हाताचा काळेपणा दूर होतो. टिप्स क्रमांक 39. जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत अजवाईन, ओवा, जिरे आणि काळे मीठ याचं सेवन करत राहा. पोट फुगणार नाही, गॅस होणार नाही आणि झोप लागण्याची वाट बघावी लागणार नाही. टिप्स क्रमांक 40. रोज शॅम्पू केल्यामुळे केस कोरडे होतात आणि त्यामुळे केसांची वाढ मंदावते. आठवड्यातून फक्त 3 वेळा शॅम्पू करणे केस स्वच्छ ठेवण्यासाठी पुरेसे आहे. टिप्स क्रमांक 41. खोटं पनीर ओळखण्यासाठी थोडंसं पाण्यात हरभरा डाळीचे पीठ टाका आणि त्यात पनीर टाका. जर पनीर खोटं असेल तर ते लाल रंगाचे होईल. टिप्स क्रमांक 42. माठाच्या पाण्यात अल्कलाईन गुणधर्म असतात, जे शरीराच्या pH संतुलनासाठी उपयुक्त असतात. हे पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध असते आणि शरीरासाठी सर्वाधिक फायदेशीर असते. टिप्स क्रमांक 43. नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर सकाळी उपाशीपोटी साळीच्या लाह्या खाऊन त्यावर थोडेसे पाणी प्यावे. टिप्स क्रमांक 44. कान दुखत असल्यास पायाच्या छोट्या पोटाला मालिश करा. कान दुखणे थांबते. टिप्स क्रमांक 45. जर तुम्ही तुमचे पांढरे केस काळ्या चहा किंवा कॉफीच्या अर्काने धुतले तर तुमचे पांढरे केस पुन्हा काळे होऊ लागतील. हे दर 2 दिवसांनी एकदा करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन टिप्ससोबत. तोपर्यंत धन्यवाद.